महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरणी माझे वंदन। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा चरणी माझे वंदन। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा चरणी माझे वंदन। आणि माझा समोर बसलेली भारतीय जनता पार्टी प्रेमी मुलुंडकरांनाही माझा नमन। मंचावर उपस्थित आतुरतेने आपण ज्यांची वाट पाहत होतो तसे देशाचे इन्फ्रामॅन विकसित भारत 2047च्या मोदीजींचा जो संकल्प आहे ते साकार करताना जर सर्वात मोठा सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर आपले केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचा असेल। व्यवसायाने मी विदेशात खूप प्रवास केला। वयाच्या 24व्या वर्षापासून मी प्रवास करतोय आणि नेहमी माझा मनात प्रश्न असायचा की असे एक्सप्रेसवे आपल्या देशात कधी होणार। आज सांगायला अति आनंद होतो की नितीनजींनी पूर्ण देशाचा चेहरा बदललाय। कधी कल्पना आपण करू शकत नव्हतो तसे रस्ते आज आपल्या देशात झालेले आहे आणि लोक वापरतायत। मी नितीनजींचा मुलुंडचा नगरीत स्वागत करतो। मंचावर उपस्थित अन्य मान्यवर नेतेगण, मी सर्वांचा नाव घेत नाही कारण आपण सर्व नितीनजींना ऐकायला इकडे आलोय। आपलाही या मंचावर खूप खूप स्वागत करतो। गेल्या 5 वर्षात आपण मला आमदार म्हणून मुलुंडची जनतेची सेवा करायची संधी दिली। पहिले 2.5 वर्ष तर कोविड काळ होता आणि प्रभाकर शिंदेजींनी कोविड काळात केलेली कामं आपल्याला सांगितली, आपल्याला आठवण करून दिली। मी एवढंच सांगणार, कोविड काळाचे 2.5 वर्ष माझा आमदार कार्यालय एक दिवस पण बंद नव्हता। मिहीर कोटेचा 2.5 वर्षात एक दिवस पण घरी बसला नव्हता। याचे साक्षीदार आपण आहात। मुलुंडमध्ये बरंच विकास कामं आपण केली आणि तेही फक्त 2.5 वर्षात, कारण पहिले 2.5 वर्ष तर आम्हाला 1 रुपया पण विकास निधी भेटला नव्हता। खूप कामं झाली, मी सर्व सांगणार नाही, पण महत्वाची काही कामं आणि येणारे प्रकल्प आपल्याला सांगेन। सीसी रोड तर झाले, पण आपण आणखी एक संकल्प घेतला, मुलुंडला सुंदर कशा करायचा याची सुरुवात झालेली आहे। संभाजी मैदानाच्या बाहेर जे आपण सुंदर दिवे बघतात, लाईट बघतात, तसे लाईट्स पूर्ण मुलुंडमध्ये लावायचा संकल्प आपण केलाय। मुलुंड पश्चिम मध्ये तसेच दिवे आपल्याला कालिदास संकुलकडे बघायला भेटतील, सरदार प्रतापसिंग गार्डन समोर बघायला भेटतील। येणाऱ्या 2 वर्षात आपल्या आशीर्वादाने जर मी निवडून आलो पुन्हा तर पूर्ण मुलुंड असेच दिवे जगमगते जगमगते आपल्याला मुलुंडमध्ये दिसतील। पूर्ण मुंबई
आदि क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा स्मारक फक्त आणि फक्त मुलुंडमध्ये आपण बनवलंय। आदिवासी समाजाला याचा अभिमान आहे आणि ते अभिमानाने सांगतात की मुंबईमध्ये जर कुठे स्मारक आहे तर ते फक्त आणि फक्त मुलुंडमध्ये आहे। आनंदाची बातमी आहे, याच रोडचा पाठीमागे टाटा कॉलनीला आणि हायवेला जोडणारा एक जोड रस्ता। आपल्याकडे ट्रॅफिकची कोंडी माळा जंक्शनला खूप असते, टोल मुक्तीमुळे ट्रॅफिकची कोंडी कमी झालेली आहे। पण आता आपण एक नवीन रस्ता करून घेतलेला आहे, जे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वरनं हा जोड रस्ता तुम्हाला थेट टाटा कॉलनीमध्ये घेऊन येणार आणि त्याचा टेंडरही झालेला आहे, वर्क ऑर्डरही झालेला आहे। येणाऱ्या 3 महिन्यात ते नागरिकांसाठी रस्ता खुला होणार आहे। माळा जंक्शन वरती ट्रॅफिकची कोंडी हे संपून जाणार। तुम्हाला सर्वांना ऐकून आनंद होणार की आपल्या मुंबई शहरात जो राणीचा बाग आहे, इंग्रजांनी 110 वर्षाआधी बनवलं होतं। मी संकल्पना मांडली की जागतिक स्तराचा एक पक्षी संग्रहालय, बर्ड पार्क मुलुंडमध्ये व्हायला पाहिजे। 1.5 वर्षाआधी याची सुरुवात केली। आज सांगताना आनंद होतो, बर्ड पार्क साठी 4.5 एकरचा भूखंड हे महानगरपालिकेला हस्तांतरण करण्यात आलेलं आहे। महानगरपालिका आयुक्तांनी बर्ड पार्कला मान्यताही दिली आणि 80 कोटी रुपयाचा बजेट सँक्शनही केला। तेवढाच नव्हे तर टेक्निकल कन्सल्टंट आणि कॉन्सेप्च्युलायझेशन बनवणारा कन्सल्टंटची पण नेमणूक झाली, त्याची डिझाईन पण तयार झाली। सेंट्रल झू ऑथॉरिटीकडे त्याची मान्यतेसाठी आता फाईल गेलेली आहे। तेवढ्यातच आचारसंहिता आला। जवळपास 25 डिसेंबरचा आजूबाजू आचारसंहिता हटल्यावर आपल्याला अपेक्षित आहे की सेंट्रल झू ऑथॉरिटीकडनं मान्यता येणार। एकदा ती मान्यता आली की मकर संक्रांतीनंतर मुलुंड बर्ड पार्कचा भूमिपूजन पण आपण करणार। जागतिक स्तराचा मुलुंड बर्ड पार्क मुंबईमध्ये एकमेव मुलुंड बर्ड पार्क असणार। लोकसभेच्या निवडणुकीत मी एक संकल्प केला होता की मुलुंड पूर्वेतला नाहूरचा जो रेल्वेचा भूखंड आहे तेथे आपण नाहूर टर्मिनस, मुलुंड टर्मिनस उभारणार आणि पहिली ट्रेन जे सुटणार ती कोकणासाठी असणार। मी पराभूत जरी झालो लोकसभेमध्ये, पण आज तुम्हाला अभिमानाने सांगू शकतो, एखादा विषय, एखादा संकल्पना मी मांडली की मी सोडत नाही। केंद्रीय रेल मंत्री श्री अश्विनी वैष्णवजींना 2दा भेटलो, त्यांना सर्व रिप्रेझेंटेशन दिलं की का मुलुंड टर्मिनस हे मुंबईकरांसाठी फायद्याचं आहे। सांगायला आनंद होतो, माझा निवेदनावरती केंद्रीय रेल मंत्री अश्विनी वैष्णवजींनी निर्देश दिले की फिजिबिलिटी रिपोर्ट तयार करा। आपल्या आशीर्वादाने जर महाराष्ट्रात पुन्हा महायुती शासन आला तर मी तुम्हाला वचन देतो, 5 वर्षाचा आतमध्ये हा मुलुंड टर्मिनसचा सपना आपण साकार करू। प्रभाकरजी बोलत होते, पूर्वेला पेट्रोल पंप नाहीये आणि मी जर एमपी झालो असतो तर हा विषय घेतला असता। प्रभाकरजी, आपल्याला माहित नाहीये, काही सोसायटीच्या बैठकमध्ये मी ऑलरेडी वचन दिलेलं आहे की हा पराभूत उमेदवार
31 डिसेंबर 2025च्या आधी मुलुंड पूर्वेमध्ये पेट्रोल पंप करणार. नितीन गडकरीजी आमचे नेते आहेत, त्यांच्याकडनं आम्ही शिकवण घेतली आहे. हव्यात गोळीबार आम्ही करत नाही. 3 भूखंड ऑलरेडी आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत. पाठपुरावा चालू केलेला आहे आणि म्हणून विश्वासाने सांगतो 31 डिसेंबर 2025च्या आधी मुलुंड पूर्वमध्ये पेट्रोल पंप होणार होणार होणार. आपल्या सर्वांना मनापासून आभार पण करायचंय, आभार व्यक्त करायचंय. लोकसभेमध्ये 6 विधानसभापैकी सर्वात जास्त आघाडी जर मला कुठून भेटली तर ते आपण दिली 61,000 ची आघाडी. पण मनात एक खंत आहे की मुलुंडकर हे मानखुर्द वाल्यांपेक्षा थोडे कमी पडले. वोट जिहाद समोर आपला पराभव झाला. आज अवस्था अशी आहे की लोकसभेमध्ये मानखुर्दला मी प्रचाराला जायचो तर स्वागत एवढे मोठे मोठे दगड फेकून व्हायचा. मोदीजींची सर्व योजनेचा सर्व लाभ आम्ही घेणार, पण मोदीजीचा उमेदवार येथे प्रचाराला येऊ शकत नाही. लोकसभेमध्ये मी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल केली होती, जे मानखुर्द मधल्या मद्रसामध्ये मौलवी सांगत होते, हमको गजवाए हिंद करना है 2047 तक. काय असते गजवाए हिंद? गजवाए हिंदचा अर्थ आहे इस्लामिक राष्ट्र. हमको 2047 तक गजवाए हिंद करना है और गजवाए हिंद करना होगा तो शैतान को प्रधानमंत्री बनने से रोकना होगा. देशाचे विकास पुरुष, युग पुरुष पंतप्रधानांना हे लोक शैतान म्हणतात. आणि म्हणून आपल्याला जागरूक करायला आलोय की आता वेळ आहे, आपण सर्वांनी जागरूक व्हायला पाहिजे. मनात एक प्रश्न पडतो, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपण जोराने साजरा करतो, दरवर्षी करतो. पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचे गड किल्ले स्मारक आपण उभारतो. इतिहासामध्ये सर्व त्यांची वीरगाथा वाचतो. घरात आई लहान मुलांना छत्रपती शिवरायांची, त्यांचा मावळा सोबत कशा प्रकारे हिंदू साम्राज्य स्थापन केला त्याची आपल्याला गोष्ट सांगतात. मनात एक प्रश्न पडतो, छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी निजामशाही, आदिलशाही, मोगलशाही विरुद्ध लढत होते, त्या काळात जर सर्व हिंदुस्थानचे हिंदू रजवाडे महाराजांच्या भगवेखाली एक झाले असते तर 400 वर्ष आधीच मोगलशाही, निजामशाही, आदिलशाही संपली असती. इंग्रजांची हिम्मत झाली नसती या देशात पाय ठेवायची. पण हिंदू राजे एक झाले नाही. आज ती स्थिती आहे देशात. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 500 वर्षानंतर प्रभू श्रीरामाचा मंदिर अयोध्यात बनवून दाखवलं. काश्मीरमध्ये 370 धारा हटवली, पण हिंदू एक नाही. विरोधक आपल्याला भाषा, जाती, पंथ या तत्वावर
नेहमीच आपला भागीकरण करतात. आणि म्हणून आज जर आपण एक नाही झालो तर येणाऱ्या 50-100 वर्षानंतर भविष्याची पिढी पण मी जसा प्रश्न विचारतो तसा प्रश्न विचारणार की आमचे बाप दादा आजोबा का एक नाही झाले. आणि म्हणून शेवटी एवढेच प्रार्थना करतो की जागरूक व्हा, एक व्हा, फेक नरेटिव्हला बळी पडू नका. लोकसभेची उमेदवारी घोषित झाली की पीएपी 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 खोटा बोल रेटून बोल, खोटा बोल रेटून बोल. मला एक सांगा, पीएपी प्रकल्पाची मान्यता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देण्यात आली होती. मग त्यांचेच लोक सत्ता गेल्यावरती पीएपी पीएपी करत होते. आज सांगायला आनंद होतोय, ऐकून घ्या. गेल्या 3 महिन्याच्या पाठपुराव्यामुळे महानगरपालिकाचे आयुक्त भूषण गगरानीजींनी शासन निर्णय जारी केलाय की 7,400 पैकी 4,400 घर मुलुंडमध्येच वेगवेगळे प्रकल्प साकार करण्यासाठी 4,400 प्रकल्प बाधित मुलुंडकरांसाठी तेवढी युनिट्स राखीव करा. 7,400 पैकी 4,400 पीएपी आपल्या मुलुंडकरांसाठी राखीव झाले. शासन निर्णय आला. मुलुंडच्या वन विभागामध्ये 1,950 मुलुंडकर हे प्रकल्प बाधित आहे. मी आमचे वन मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना पत्र लिहिला. त्यांच्या दालनात बैठक झाली. भूषण गगरानी आयुक्त यांनाही पत्र लिहिलं की हे मुलुंडकर आहे, वन बाधित आहे. 1,950 घरं हे या प्रकल्पात मुलुंडकरांसाठीच तुम्ही राखीव करा. भूषण गगरानीजी आपले महानगरपालिकाचे आयुक्त त्यांनी एक पत्र जारी केलंय की वन विभागाबरोबर कोऑर्डिनेशन चालू करा आणि याची फिजिबिलिटी रिपोर्ट बनवून आम्हाला द्या. आता उरले किती? 400 घरं. ते या निवडणुकीनंतर तुमच्या आशीर्वादाने जर मी पुन्हा निवडून आलो तर ते 400 घर पण आम्ही बीएमसी स्टाफ क्वार्टरसाठी राखीव करून घेणार. प्रार्थना एवढीच आहे, बरेच फेक नरेटिव्ह चालणार, त्याला बळी पडू नका. एकच प्रार्थना आहे, तुम्ही माझे 5 वर्षाचा कार्याचा अनुभव घेतलाय. यंदा प्रत्येक मतदार बाहेर पडा, मतदान करा, कमळाचा बटन दाबा, आपला आशीर्वाद मला द्या. येणाऱ्या 5 वर्षासाठी पुन्हा आपला आमदार म्हणून आपली सेवा करायची संधी मला द्या, हीच प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय श्रीराम.